विषय मराठी कुमार भारती इयत्ता 9वी. सुरेखा सचिन राठोड, MA इंग्लिश, BEd MAd. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय मराठी धडा 5वा एक होती समयी शिकणार आहोत. लेखक आहेत उत्तम कांबळे. प्रसिद्ध लेखक, श्राद्ध, अस्वस्थ नायक, शेवटून आला माणूस इत्यादी कादंबऱ्या, रंग माणसांचे, कथा माणसांच्या, कावळे आणि माणसं, न दिसणारी लढाई, परत्या इत्यादी कथासंग्रह, थोडंसं वेगळं, फिरस्ती, जगण्याच्या जळत्या वाटा, पावलानेच बनते वाट इत्यादी ललित लेखन, पाचव्या बोटावर सत्य, किनाऱ्यावरचा कालपुरुष, खूप दूर पोचलो आपण इत्यादी कविता संग्रह प्रसिद्ध. साहित्य निर्मितीसाठी तसेच पत्रकारितेसाठी विविध पुरस्कारांनी सन्मानित. आदिवासी भागात पूर्व प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्यासाठी ज्यांनी आपले अवघे आयुष्य वेचले अशा समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांच्या कार्याचा परिचय प्रस्तुत पाठातून लेखकांनी करून दिला आहे. प्रस्तुत पाठ डोंगरासाठी काही फुले या पुस्तकातून घेतला आहे. लेखकांनी आदिवासी भागातील पूर्व प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्यासाठी ज्यांनी खूप अतोनाट कष्ट केले, प्रयत्न केले आणि आपलं सर्व आयुष्य समाजसेवेसाठी खर्च केले अशा यांच्या कार्याचा परिचय या पाठात लेखकांनी केलेला आहे. आता आपण पाठ बघूया. काही माणसं वादळं झेलतात आणि पचवतात, पुढं विशाल सागराचं रूप धारण करतात. काही माणसं वादळामुळे कोलमडून पडतात, तर काही माणसं वादळ पचवण्याचे धडे दुसऱ्यांकडून घेतात. असेल प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात काहीतरी संकट येत असतं, पण काही व्यक्ती त्या संकटावर मात करून पुढे आपलं आयुष्य जगत असतात, तर काही व्यक्ती हताश होतात, निराश होतात. पण असं करायचं नाही. आयुष्यात कितीही संकट आले तरी त्या संकटांना सामोरं जायचं, आपल्यामध्ये ठेवायची आणि आयुष्य उत्तमरित्या जगायचं. आयुष्यभर आदिवासींसाठी जव्हारमधील कोसबाडच्या टेकडीवर ज्ञानयज्ञ तेवत ठेवणाऱ्या थोर समाजसेविका आणि शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांचा समावेश यापैकी पहिल्या श्रेणीत करावा लागेल. त्यांच्या निधनानं कोसबाडची टेकडी हळहळली, परिसरातील सर्व आदिवासींना हुंदके फुटले. अनुताईंच्या निधनानं एका व्रतस्थ जीवनाची अखेर झाली. अनुताई वाघ या जव्हारमधील कोसबाडच्या टेकडीवर आदिवासींसाठी आयुष्यभर झटल्या. त्या थोर समाजसेविकाही होत्या, शिक्षणतज्ज्ञ होत्या. त्यांच्या निधनानं कोसबाडची टेकडी हळहळली आणि परिसरातील सर्व आदिवासींना हुंदके फुटले. त्यांनी या जगाचा निरोप घेतला. सर्व आदिवासींना खूप वाईट वाटले, खूप दुःख वाटले, कारण त्यांनी सर्व आयुष्य या आदिवासींसाठी वेचले होते. ताराबाई मोडक यांच्या सहवासात वाढलेल्या अनुताईंचं एकूण जीवनच त्याग, कष्ट आणि निस्वार्थी सेवा यांचा सुरेख मिलाफ होता. थोर शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ या ताराबाई मोडक यांच्या सहवासात वाढल्या. त्यांचं जीवन म्हणजे त्याग, कष्ट आणि निस्वार्थी सेवा यांचा सुरेख मिलाफ होता. वयाच्या केवळ 13व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. वयाच्या 13व्या वर्षी म्हणजे अतिशय लहान वयामध्ये त्यांचं लग्न झालं. विवाह असतो तरी काय हे समजण्यापूर्वीच म्हणजे केवळ 6 महिन्यातच त्यांच्या इवल्याशा कपाळावरील कुंकू नियतीनं कायमचं पुसून टाकलं. लग्नाला 6 महिने झालेच, तेवढ्यातच त्यांचे कपाळावरचे कुंकू नियतीनं पुसलं म्हणजे त्यांच्या पतीचं निधन झालं.
भातुकलीचा खेळ मोडला, पण छोट्या अनुनं आभाळा एवढं दुःख पचवलं. एवढ्या कमी वयात लग्न झालं आणि 6 महिन्यात नवऱ्याचं निधन. एवढं मोठं दुःख, आभाळा एवढं दुःख होतं, तरीसुद्धा एवढ्याशा अनुताईंनी ते पचवलं. कोलमडून टाकणारं वादळ पचवलं. ताराबाईंनी त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि अशा दुःखद प्रसंगी डोळ्यातील अश्रू पुसले. दुःखाचा डोंगर टाचेखाली चिरडत अनुताई मोठ्या जिद्दीनं उभ्या राहिल्या. एवढा मोठा दुःखाचा डोंगर समोर होता, तरी न घाबरता न डगमगता अनुताई जिद्दीनं उभ्या राहिल्या. त्या कधी पराभूत न होण्यासाठी. त्या कशा उभ्या राहिल्या? कधी पराभूत व्हायचं नाही, जिद्दीने त्या उभ्या राहिल्या. त्यांनी स्वतः शिक्षण सुरू केलं आणि मग पतीच्या निधनानंतर त्यांनी काय केलं? स्वतः शिक्षण घेणं सुरू केलं. बाहेरून अभ्यास करून त्यांनी पदवी मिळवली. त्यांनी बाहेरून अभ्यास केला आणि पदवी त्यांची पूर्ण केली आणि त्यांना मग पदवी मिळाली. समाज व्यवस्थेत पिचलेल्या असंख्य आदिवासींच्या घरोघरी ज्ञानगंगा नेण्याचं व्रत स्वीकारलं. त्यांनी ठरवलं की आता आपण समाजसेवा करायची आणि ज्या कोणी शिक्षण घेत नसेल त्यांच्या घरी जाऊन त्यांनी प्रत्येकाच्या घरी जाऊन शिक्षणाची ज्ञानगंगा पोचवण्याचं व्रत स्वीकारलं. बाल ग्राम शिक्षण केंद्रानं सुरू केलेल्या पूर्व प्राथमिक शाळेत म्हणून कामास प्रारंभ केला आणि ताराबाईंच्या निधनानंतर त्या संस्थेच्या संचालक झाल्या. पहिली सुरुवात त्यांनी कुठून केली? बाल ग्राम शिक्षण केंद्रापासून त्यांनी पूर्व प्राथमिक शाळेत त्या कार्यकर्त्या म्हणून रुजू झाल्या आणि नंतर ताराबाईंच्या निधनानंतर त्या संस्थेच्या त्या संचालक झाल्या. ताराबाईंच्या रोपट्याचं त्यांनी पुढे वटवृक्षात रूपांतर केलं. ताराबाईंनी एक छोटंसं रोपटं लावलेलं होतं, पण अनुताई वाघ यांनी त्या रोपट्याचं मोठं वटवृक्ष केलं. वेगवेगळ्या कल्पना, शिक्षणासाठी वेगवेगळी क्षेत्र आणि सातत्यानं नवनवे प्रयोग ही त्यांच्या कामाची त्रिसूत्री होती. अनुताई वाघ ह्या वेगवेगळ्या कल्पनांनी वेगवेगळं त्यांना त्या क्षेत्रामध्ये करायचं होतं. शिक्षणासाठी वेगवेगळी क्षेत्र आणि सातत्यानं नवे नवे प्रयोग, नवीन प्रयोग करायची अशी त्यांची कामाची त्रिसूत्री होती. भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणाऱ्या आणि दारिद्र्याचा शाप कपाळावर घेऊन फिरणाऱ्या असंख्य आदिवासी बालकांना अनुताईंनी आपल्या कर्तृत्वाच्या पंखाखाली आश्रय दिला. अनेक आदिवासींची बालकं जे बिचारे इकडे तिकडे भटकत असतात, भाकरीच्या शोधात फिरत असतात, जणू काही त्यांच्या कपाळावर दारिद्र्याचा शापच लागला आहे. अशा असंख्य आदिवासी बालकांना अनुताईंनी आपल्या पंखाखाली आश्रय दिला, मायेची ऊब दिली, त्यांच्यावर प्रेम केलं, आदिवासी बालकांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं आणि असंख्य मनांमध्ये ज्ञानाची ज्योत पेटवली आणि शिक्षणाचं महत्त्व काय आहे हे त्या आदिवासी बालकांना पटवून दिलं. शिक्षक, मार्गदर्शक, कार्यकर्त्या, विचारवंत, अशी विविध रूपं व्यक्त करत त्यांनी आदिवासींमध्ये चांगलं स्थान मिळवलं. त्यांच्यामध्ये सगळ्या प्रकारचे गुण होते. एक चांगल्या शिक्षिका, एक चांगल्या मार्गदर्शिका, कार्यकर्त्या आणि विचारवंत आणि लेखिका अशा विविध रूपांनी त्या परिपूर्ण होत्या. रानावनात भटकणाऱ्या आदिवासींना व्यावहारिक शिक्षण देणं तसं खूप सोपं, पण जाणीवपूर्वक आणि आयुष्यात उपयुक्त ठरणारं औपचारिक शिक्षण देणं खूप अवघड. त्यासाठी आवश्यक असते भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी आणि धडपड. या दोन्ही अनुताईकडे होत्या. रानावनात भटकणारे आदिवासी यांना व्यावहारिक शिक्षण कळतं, पण जाणीवपूर्वक आणि आयुष्यात उपयुक्त ठरणारं औपचारिक शिक्षण खूप अवघड असतं. त्यांना औपचारिक शिक्षण हे माहितीच नसतं, पण त्यांना
आयुष्यात उपयुक्त ठरणारं औपचारिक शिक्षण हे अनुताईंनी दिलं. त्यासाठी आवश्यक असते भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी आणि धडपड. या दोन्ही गोष्टी अनुताईकडे होत्या. अनुताई ह्या जिद्दीने काम करत होत्या. त्यांच्या मनामध्ये आदिवासी बालकांबद्दल खूप आस्था होती, प्रेम होतं. त्यांना वाटत होतं की ह्या आदिवासी बालकांनी शिक्षण घ्यावं. त्याच्यासाठी त्यांच्याकडे दूरदृष्टी होती आणि त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं करण्याची धडपड होती. दूरदृष्टी आणि धडपड अनुताईकडे होत्या. त्यामुळे त्यांना वेगवेगळे प्रयोग करताना कसलीच अडचण भासली नाही की पाश्चिमात्यांचा अभ्यासक्रम भाषांतरित करावा लागला नाही. अनुताई दूरदृष्टी आणि धडपड या दोन्ही गोष्टींमुळे त्यांना पाश्चिमात्यांचा अभ्यासक्रम भाषांतरित करावा लागला नाही. प्राथमिक शिक्षण म्हणजेच एकूणच शिक्षणाचा आणि आयुष्याचा भक्कम पाया असावा लागतो. याचं भान त्या कधीच विसरल्या नाहीत की शिक्षणाच्या दिशाहीन प्रसाराचा ध्यास त्यांनी धरला नाही. त्यांना माहिती होतं की प्राथमिक शिक्षण जर भक्कम असेल तर पुढे विद्यार्थ्यांना कसली अडचण येत नाही. उदाहरणार्थ, जर आपल्याला एखादी 7 माळ्याची 8 माळ्याची बिल्डिंग बांधायची असेल तर त्या बिल्डिंगचा पाया जर भक्कम असेल तर आपण त्या बिल्डिंगवर कितीही माळे चढवू शकतो आणि त्यानंतर ती बिल्डिंग शकत नाही. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचा प्राथमिक शिक्षणाचा पाया जर पक्का असेल तर त्या विद्यार्थ्याला पुढे इंजिनिअरिंगला, मेडिकलला, कुठेही जाऊ द्या, ते पूर्ण करतातच. कारण पाया भक्कम असला पाहिजे. पाया भक्कम असणं अतिशय महत्त्वाचं. हे अनुताई वाघ यांना माहिती होतं. म्हणून त्यांनी प्राथमिक शिक्षण म्हणजे एकूणच शिक्षणाचा पाया आणि आयुष्याचा भक्कम पाया, म्हणून त्यांनी प्राथमिक शिक्षणाचा पायाच भक्कम करण्याचं ठरवलं. मंदिर उजळून टाकणाऱ्या समयीप्रमाणे अनुताईंनी काम केलं. प्रसिद्धीचा झगमगाट मिळवण्याचा हव्यास त्यांनी धरला नाही, कारण त्या आणि त्यांचं कार्य स्वयंप्रकाशित होतं. ज्याप्रमाणे मंदिरातील समई संपूर्ण मंदिराला उजळून टाकते, त्याचप्रमाणे अनुताई वाघ यांच्या कार्याने त्यांना स्वयंप्रकाशित केलं होतं. अनेकांनी या लोभस उजेडात आपल्या आयुष्यातील अंधार संपवण्याचा प्रयत्न केला. प्रसिद्धी आणि मानसन्मान त्यांच्यापर्यंत चालत आले आणि त्यांनी स्वतःचंही भाग्य उजळवून घेतलं. त्यांनी केलेल्या अजोड कामाला कोणाच्या शिफारस पत्राची गरज नव्हती किंवा एखाद्या पुरस्काराची आवश्यकता नव्हती. अनुताई वाघ यांनी त्यांचं कार्य खूप अतिशय उत्तम प्रकारे केलं होतं. त्यामुळे त्यांना कोणाच्याही शिफारस पत्राची गरज नव्हती आणि एखाद्या पुरस्काराची गरज नव्हती. पुरस्काराला छेद देऊन पुढं जाणारं त्यांचं कार्य होतं. म्हणूनच त्यांना आदर्श शिक्षक, पद्मश्री, दलित मित्र यासारखे मानसन्मान नेहमीच अनुताईंच्या शोधात भटकत राहिले. अनुताईंना पद्मश्री तसेच आदर्श शिक्षक, दलित मित्र यासारखे मानसन्मान नेहमीच त्यांच्या शोधात भटकत होते. शिक्षणाच्या अनुषंगानं अन्य क्षेत्रातही अनुताईंनी फार मोठं काम केलं. इतर क्षेत्रातही अनुताईंनी अतिशय मोठ्या प्रमाणावर काम केलं. शिक्षणाबरोबरच त्यांनी बालकल्याण, मूकबधिरांसाठी शिक्षण, आता जी मुलं मूकबधिर आहेत त्यांना पण शिक्षणाची आवश्यकता असते, ते पण शिकले तर चांगले भावी नागरिक होणार. तसेच महिला विकास कार्यक्रम त्यांनी महिलांसाठी पण वेगवेगळे कार्यक्रम राबवले. अंधश्रद्धा निर्मूलन, लोक अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन काय काय करतात, तर त्यांनी ठरवलं की आपण अंधश्रद्धा निर्मूलन हाही कार्यक्रम राबवायचा. तसेच स्वच्छता अभियान, कुटुंब कल्याण, आरोग्य आदी विषयांवरही त्यांनी खूप कष्ट घेतले. एक चांगला नागरिक निर्माण होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व त्यांनी केल्या. चांगला नागरिक होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या सर्व गोष्टी अनुताई वाघ यांनी केल्या. एकाच वेळेला अनेक प्रयोग
असेही त्यांच्या कामाचं स्वरूप होतं. अनुताई वाघ यांच्या कामाचं स्वरूप कसं होतं, एकाच वेळेला अनेक प्रयोग करायचे. आपण वर बघितलंच, त्यांनी महिला विकास कार्यक्रम राबवले, मूकबधिरांसाठी शिक्षण सुरू केलं, बालकल्याण, आरोग्य, स्वच्छता, कुटुंब कल्याण असे वेगवेगळे कार्य त्यांनी राबवले. म्हणजे एकाच वेळेला अनेक प्रयोग त्यांनी केले. त्यामुळेच केवळ देशातील नव्हे तर परदेशातील संस्था आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सातत्यानं आकर्षण राहिलं. त्यामुळेच आपल्या देशातलेच नाही तर परदेशातील कार्यकर्त्यांनाही कोसबाडच्या टेकडीचं आकर्षण राहिलं. शिक्षण क्षेत्रात आणि त्यासाठी आदिवासी क्षेत्र निवडून काम करणं हे अतिशय अवघड असतं. त्यांच्यासाठी अशा कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध होतो. शिक्षण क्षेत्रामध्ये आदिवासी लोकांसाठी काम करणं म्हणजे ही एक तारेवरची कसरत आहे. तरीसुद्धा अनुताई वाघ यांनी ते कार्य अतिशय व्यवस्थितपणे पार पाडलं. ज्यांच्यासाठी शिक्षणाचं व्रत चालवायचं त्यांचाही अशा कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध होतो. अनुताई वाघ यांनी ज्या लोकांसाठी, आदिवासी लोकांसाठी हे कार्यक्रम सुरू केले, पण प्राथमिक अवस्थेत त्या लोकांचाही त्याला विरोध होता. रूढी, परंपरा, अज्ञान आणि अंधश्रद्धा ही त्यामागची कारणं असतात. कारण काहीतरी चालीरीती, रूढी, परंपरा, अज्ञान, अंधश्रद्धा ही ती लोक मानत असतात आणि त्यामुळे शिक्षण घेणं वगैरे त्यांना माहिती नसतं. त्यामुळे अनेक लोकांचा या गोष्टीसाठी विरोध होता. तरीसुद्धा अनुताई खचल्या नाही. त्यांनी आपलं कार्य सुरूच ठेवलं आणि ज्ञानाची गंगा घरोघरी पोहोचवली. शिवाय स्थितिशील समाजही या कार्यात वारंवार अडथळे आणत असतो. या सर्व गोष्टींवर मात करून ज्ञानाचा दिवा जपण्याचं आणि अनेकांच्या मनातील विविध प्रकारचा अंधार दूर करण्याचं काम अनुताईंनी निरपेक्ष वृत्तीने केलं. ही जे एवढं मोठं कार्य अनुताईंनी केलं, त्यांच्या त्या कार्यामध्ये त्यांना कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नव्हती. त्यांचं एकच ध्येय होतं की घरोघरी ज्ञानाचा दिवा लावायचा आणि प्रत्येकाच्या मनातील अंधार दूर करायचा. आणि हे सर्व कार्य त्यांनी निरपेक्ष वृत्तीने केलं. स्वतःच्या बळावर त्यांनी शिक्षण क्षेत्रात एक सुरेख स्वप्न पाहिलं, ते प्रत्यक्षात उतरवलं. कधी झाडाखाली, बोडक्या माळावर, तर कधी झोपडीत वर्ग चालवून त्यांनी मोठ्या जिद्दीनं ज्ञान प्रसार केला. आता वर्ग चालवण्यासाठी त्यांना जागा नव्हती, त्यामुळे त्यांनी कधी झाडाखाली वर्ग चालवले, कधी गाईच्या गोठ्यात, म्हशीच्या गोठ्यात वर्ग चालवले, कधी बोडक्या माळावर, कधी झोपडीत वर्ग चालवून त्यांनी मोठ्या जिद्दीनं ज्ञानाचा प्रसार केला. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा असा प्रचार कधी त्यांनी केला नाही, तर स्वतःलाच दिवा बनवलं आणि त्यात आपल्या श्रमाचं तेल ओतलं. कर्तृत्वानं तो पेटवला आणि आयुष्यभर तो तेवतच ठेवला. तर अनुताई वाघ यांनी ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा असा प्रचार केला नाही, तर त्या स्वतः झटत राहिल्या, कष्ट करत राहिल्या आणि स्वतःलाच त्यांनी दिवा बनवलं आणि त्यात त्यांच्या श्रमाचं, त्यांच्या कष्टाचं तेल ओतलं आणि कर्तृत्वाने तो दिवाही त्यांनी पेटवला आणि आयुष्यभर तो तेवतच ठेवला. 5-6 तपांच्या अविरत धडपडीनंतर कोसबाडच्या टेकडीवरील ही समय आता विझली आहे. 5-6 तपाच्या अविरत धडपडीनंतर कोसबाडच्या टेकडीवरील समय ही आता विझली आहे.
म्हणजे अनुताईंनी या जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे अवघी टेकडी हळहळली असेल, आदिवासींचे डोळे पाणावले असतील, तर या सर्वांनी अनुताईंच्या पाऊल खुणा जपून ठेवणं हीच त्यांना आदरांजली ठरेल. म्हणजे आपण या पाठात बघितलं की अनुताई वाघ ह्या अतिशय लहान वयातच विधवा झाल्या, तरी पण त्यांनी त्यांचं पद आणि आदिवासी लोकांसाठी शिक्षणाचा दिवा त्यांनी घरोघरी लावला. त्यासाठी त्यांना अनेक संकटांना सामोरं जावं लागलं, पण समाजाची सेवा करावी, समाजातील लोकांना पुढे न्यावं असं त्यांचं ध्येय होतं आणि त्यांनी ते कार्य करून दाखवलं आणि अनेकांना सुजाण नागरिक बनवलं. अशा प्रकारे अनुताई वाघ यांनी अतिशय मोलाचं कार्य केलं आणि आता त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. तर ओसवाडच्या टेकडीवरील लोकांना अतिशय त्याचं दुःख झालं आणि त्यांना अतिशय वाईटही वाटलं. तर त्या सर्वांनी काय केलं पाहिजे? अनुताईंच्या पाऊल खुणा जपून ठेवणं हीच त्यांना आदरांजली ठरेल. असा हा पाठ अतिशय सुंदर होता. तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी हा पाठ अतिशय व्यवस्थितरित्या 1-2 वेळेस वाचा, हा व्हिडिओ ऐका आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना, जास्तीत जास्त मित्रांना मैत्रिणींना शेअर करा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ टाकणार आहेत ते बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला सर्व विषयांचे सर्व लेसन्स, सर्व प्रश्न उत्तरं मिळतील आणि बेल आयकनची घंटी दाबा आणि ऑलवर क्लिक करा. थँक्यू.